फॅमिलीला. आली बघा मी आता कोरेगावला, घरी आली या. लय राडा ही पडलेला मागं तुम्हाला सांगितलेलं ते सगळं आता व्यवस्थित नीटनेटकं ठेवायला लागली आहे. अशी भांडी घासली ती सगळी अशी भांडी घासून झाली ती. आता माझं किचन स्वच्छ धुवून झालं. थांब घेते थांब. किचन असं छान असं धुलायला आहे मस्तपैकी. काय खायचं होतं ते फुलं बाकीचं सगळं घेते की ग ताई घे म्हणते दीदी ऐकत नाही आता काय करायचं. यायला तर लागतच होतं की आता तिथं तर राहून काही जमतंय. ह्यांना संसार परपंच जेवढा वाटोळ होईल तेवढा बराच आहे. आणि नाही राहून का तिथं राहून काय करायचं. एवढा नका बोटाशी संसार परपंच केलेला काय सोडून द्यायचं. सगळं आहे मला, म्हणजे ही इथं एवढीच भांडी येते म्हणून म्हणू नका. सगळं आहे मला, मी सगळा संसार केला आहे. चांगलं नवऱ्याला माणसात आणलं होतं, चांगला सुधरावला होता. 4 माणसं नावेजत होती, अजून बी नावेसते ती. येळ गेली नाही. नवऱ्यानं नीट राहायला पाहिजे तर ना, बाकीचं काय आहे का. पैसे घेऊन गेली अख्ख्या आसऱ्यात कालवा उठवला या. पैसे घेऊन गेली काय. असं 10 लाख रुपये पाळलं होतं का. आणि बँकेत निघतंय की सगळं ट्रीटमेंट निघत नाही बे. कुठल्या तारखेपासून किती कट झालं, किती नाही, काय झालं, किती गेलं, सगळं तिथं निघतंय की. बघितलं तर 30-35 हजार रुपये बँकेत आहे का नाही त्याचाच कालवा उठवलाय. पैसे घेऊन गेली. पैसे कशाला घेऊन गेली. ह्याला इथं 10 रुपयाला ठेवायचं होतं हे नवऱ्याला. बंधन बँकेचं कर्ज काढलेलं ती बी माझी चूक झाली. ती ठेवाय पाहिजे होतं. मी पैसे न्याय पाहिजे होतं. सगळं आपल्या नावावर करून घेतलं. या 10 एकर नाही होय जमीन, सगळी माझ्या नावावर करून घेतली. असं ठेवायचं होतं म्हणजे दुसऱ्याचं घर भरून बसला असता. लेख नावावर लेखाच्या करायचं होतं सगळं. दारूच्या निशात दिला असतं दुसऱ्याला. मी लेकरं इथं पोट फाडून काढायची, संसार परपंच करायची आणि ती दुसऱ्याच्या हवाली करायचा. 10-12 हजार घालवलं की दारूवर निसतं 15 दिवसात. मी तसं किती घालवले तर लेकांना सांगायचं इथं तोंडावर किती घालवले तर. जरा तरी तोंडाला आळावळा पाहिजे तर काय बोलतोय आपण काय नाही ते. मी पैसे खर्चायला असतं तर लेक न्यायला आला असता का तिथं मला. बस म्हणलं असता सगळं तिथंच घेऊन. माझ्यापाशी होतं आणि माझ्यापाशी राहिलं म्हणूनच लेकाच्या फायद्यात पडलं. नाहीतर लेकानं हुर्र्याच केलं असतं. हुर्र्याच केलं असतं लेकानं. लेकरा बाळाची किंमत नसते दारोड्याला. लक्षात ठेवा. जो कोण हिडिओ बघताय का नाही बाया माणसं त्याने लक्षात ठेवा. दारोड्यावर विश्वास ठेवायचा नाही. दारोडा कवा काय करल आणि कवा काय नेऊन. माझ्या समोर फिमाया नेले त्या का पितळच्या. हे काय इकडे द्यावं इथं तिथं समया बघते ना. जेवढं आमच्या घराचं जेवढं लुस्कानकी होईल तेवढं बरंच वाटतंय. हसू जगाचा हसू दुसरं काय आहे. हसू झालं पाहिजे. आम्ही हसू केलं नाही. गुडीला कुठं खंड पाडते ती का. गुडी अशी न हुबा हे करते ती का. लय माणसाला तिरस्कार हे करायचा नसतो. लय टेन्शन द्यायचं नसतं माणसाला. माणूस टेन्शनमध्ये जर गेलं का नाही तर माणूस काय करल आणि कुठलं पाऊल उचलल काय सांगता येत नसतंय. एवढं मी बराबरीनं कष्ट करून सवरून मला म्हणते काय करती तू काम, काय करती. एवढा संसार परपंच उगं झालाय. सांगितले शिकवल्याशिवाय केल्याशिवाय हितापारानं केल्याशिवाय. ही गळ्यातलं आहे का नाही. ही गळ्यातलं स्वतः भादरीने इटा थापून घेतलेला आहे. नवऱ्याचा अंगावर माझ्या काय काढी मात्र काय नाही. हे कानातलं हे आहे ती एवढंच आहे नवऱ्याचं माझ्याकडं. बाकीचं काय नाही माझ्याकडं. नवऱ्याचा संसार परपंच म्या केला आहे. सगळ्यापासनं ह्या फेरेजीपासनं गॅसपासनं सगळ्या नका बोटाशी म्या केला आहे संसार परपंच. इटा बी थापल्या संग हितनं पाट जाऊन
पोरग माझं बारकं असताना एकट्यावर नाही संसार परपंच झाला. हां, म्या बाजारनीनं इटा थापले ते त्याच्या संग, नवऱ्या संग. एकट्यानं नाही संसार परपंच केला, म्या केलाय. गाड्याला माहीत असते काय घरात लागतंय आणि काय नाही ते. सगळ्या ह्याचं वाटोळं केलं ते केलं ना, अजून वरनं मला उठावले. पैसे घेऊन गेली पैसे घेऊन गेली म्हणजे काय उदळाय गेली वय? हिथंच बँकेत होतं की ना. हा, घेऊन गेली ती काय? काढून पैसे घेऊन गेली होती वय? सगळं आपल्या नावावर करून घेत. अजून बी येळ गेलेली नाही. तोंड सांभाळून नीट बोलायचं. हां, नीट बोलायचं असतंय माणसाला, असं करायचं नसतंय. एवढा त्रास द्यायचा नसतोय माणसाला. एवढ्या मोठ्या हे जे लुसकानके घरात करून बसला दारूच्या पायात, काय करायचं? तरी दारू सुटत नाही, दारुड्याची चाल जात नाही. पण आता कशी चाल घालवायची ही माझ्या हातात आहे. हां, कशी घालवायची कशी नाही आता मी लय ठरवलं. थांब जरा, हे देते, थांब देते. एवढा माणसाला त्रास द्यायचा नसतो. माणसाला एवढा माणूस तुला खायला आणायला होते. थांब, सोड. दीदीला खायला आणायला होत्या म्हणून हे पण पैसे घेतले ते हातात. खायला आणायला होती जरा तिला थोडंसं उन्हाचं. पोरगा आलंय तिकडून, हे करत होते की घरातलं नीटनेटकं. आता हे पुसून घ्यायचं, ह्याच्यावर कागद हातरायची, सगळं नीटनेटकं करायचं. ध्यानातनं जाईना. होम थिएटर फोडलेला, 12-13 हजाराचं सिस्टीम फोडली, माईक मोठा लाट. काय बोलायचं आता? असा संसार असतो होय? विचार करून विचार करणाराने बोलायचं. न्यायला आला असता का मला नवरा? असे उद्ध्वस्त वाटोळं करणारे नसते तर. हां, आला असता का नवरा न्यायला? उचलली जीभ लावली टाळायला, आपलं काय बी बोलायचं. चला दीदी भुक्याचली, दीदीला काय तर खायला चालते. आता किती जरी 4:45 वाजलं तरी तीच आहे. चला, सगळ्यांना बाय बाय.